बीडच्या कारागृहामध्ये वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप होतोय। देशमुख कुटुंबीय कारागृह प्रशासनाकडे सीसीटीव्ही फुटेज मागणार आहे। जेलमधील कर्मचारी सहकार्य करत असल्याचा आरोप आहे। याची दखल न घेतल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याची माहिती देऊन तक्रार केली जाणार आहे। बीडच्या कारागृहामध्ये वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप होतोय। जेलमधील कर्मचारी कराडला सहकार्य करत असल्याचाही आरोप आहे। बक्सार मुलाणी, ज्ञानेश्वर डोईफोडे, कृष्णा ढाकणे, सुधाकर मुंडे सहकार्य करत असल्याचा आरोप होतोय। या आरोपाबाबत देशमुख कुटुंबीय जेल प्रशासनाकडे तक्रार करणार आहे। कारागृहाकडे माहिती अधिकारामध्ये सीसीटीव्ही फुटेज मागितलं जाईल। याची दखल न घेतल्यास मुख्यमंत्री फडणवीसांकडे तक्रार केली जाणार आहे। प्रशासनातले लोक ही मदत करत आहेत, का करत आहेत, कशामुळे करत आहेत, किंवा ही मदत करायला ह्यांना शासनातला कुठला बडा माणूस मदत करतोय का? सीसीटीव्ही बंद करून त्यांची चर्चा होती, तिथं बाहेरच्या लोकांना त्यांना भेटी दिल्या जात आहेत, वेगवेगळे प्रकार तिथं घडत आहेत। तक्रार आम्ही जेल प्रशासनाला देणार आहेत आणि त्याच्यावर काही कारवाई होती का ते बघणार आहेत। मला तर वाटतंय तक्रार देण्यापेक्षा जेल प्रशासनाने स्वतः चौकशी केली पाहिजे। आरोपींना जर वेगवेगळी ट्रीटमेंट देण्यात येत असेल, वेगवेगळ्या सुविधा येत असतील, तर त्यांना जेलमध्ये न ठेवता त्यांना असं कुठंतरी एखाद्या रेस्ट हाऊसमध्ये किंवा एखादा फ्लॅट करून जरी ठेवलं तरी चालतंय ना। कशाला तिथं त्यांना ठेवायचं? जर तिथं त्यांना आरोपीची जर वागणूक दिली जात नसेल, तिथं जर त्यांना वेगळी वागणूक दिली जात असेल, तर त्यांना जेलमध्ये ठेवण्यापेक्षा बाहेरच ठेवून द्या। या संदर्भात आपण काही तक्रार वगैरे काही करणार, काय मागणी काही नाही, फक्त मागणी करू शकतो ना। आता ज्याचं काम त्यांनीच करायला पाहिजे ना। प्रत्येक गोष्टीची तक्रार देत बसलो तर तक्रारीची संख्या वाढवण्यापेक्षा कर्तव्य जे तिथं आहेत कर्तव्याला त्यांनी कर्तव्यनिष्ठता दाखवा ना।